पूर्वीचा परावलंबी भारत मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली 12 वर्षात आत्मनिर्भर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मांडला लेखाजोखा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 वर्षात प्रत्येक क्षेत्राला देशाला दिशा देण्याचं काम करत देशाला आत्मनिर्भर बनवण्याचं काम केले। त्यामुळे पूर्वी अनेक बाबत अन्य देशांवर अवलंबून असणारा भारत देश प्रत्येक क्षेत्रात स्वयंपूर्ण होत असल्याचं प्रतिपादन करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मोदी सरकारच्या 12 वर्षाच्या कामगिरीचा व्यापक आढावा घेतला। ठाण्यात शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। यावेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये, प्रदेश सरचिटणीस आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संदीप लेले उपस्थित होते। महाविकास आघाडीचं सरकार हे गरिबी हटाव असं म्हणायचे, प्रत्यक्षात त्यांनी त्याबाबत काय केले हे सगळ्यांना ठाऊक आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने 25 कोटींपेक्षा अधिक जनतेला गरिबी रेषेबाहेर काढण्याचं काम केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 80 कोटींपेक्षा अधिक जनतेला दोन्ही वेळचं अन्न मिळालं पाहिजे म्हणून अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून मोफत धान्य देण्याचंही काम केलं। पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गरिबाला स्वतःचं हक्काचं घर मिळालं पाहिजे उद्दिष्ट ठेवलं। 2014 मध्ये देशहित जपणारे मोदी सरकार सत्तेत आले तेव्हापासून त्यासाठी आवश्यक ते निर्णय घेण्यात आले। संरक्षण सामग्रीसाठी पूर्वी आपल्याला वेगवेगळ्या महासत्ता असणाऱ्या देशांवर अवलंबून राहावं लागत होतं, परंतु आता संरक्षण क्षेत्रामध्ये निर्यात करणारा सर्वात मोठा देश म्हणून भारत पुढे येत असल्याचंही चव्हाण यांनी स्पष्ट केलं। अपारंपरिक ऊर्जा, सौर ऊर्जा, इंधनासाठी लागणारं परकीय चलन या सगळ्यांचा विचार करून आवश्यक पावलं उचलली। परिणामी उद्योगासाठीची तसंच घरगुती वापराची वीज आता मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याकडे लक्ष वेधत चव्हाण यांनी मोदी सरकारच्या 12 वर्षातील अनेक योजनांचा आढावा घेतला। देशातील प्रत्येक नागरिकाला डोळ्यांसमोर ठेवून शेवटच्या व्यक्तीपर्यंत सरकारी योजना पोहोचल्या पाहिजेत या दृष्टिकोनातून अहोरात्र आणि सातत्यानं काम करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था 4थ्या स्थानावर नेण्याचं काम केलं। लवकरच ती 3ऱ्या क्रमांकावर जाणार असल्याचा विश्वासही चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला। महाराष्ट्र ग्रोथ इंजिन म्हणून काम करत असल्यानं महाराष्ट्राचा त्यातील वाटा हा सर्वात मोठा आहे। देवेंद्रजींच्या नेतृत्वात महाराष्ट्र हा सातत्यानं या दिशेनं जाताना तुम्ही आम्ही प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असलं पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांचा प्रयत्न असल्याचंही चव्हाण यांनी नमूद केलं। दोन गोष्टी फार महत्त्वाच्या असतात। सर्वच प्रश्नांची उत्तरं ही पत्रकार परिषदेमध्ये द्यायची नसतात। त्यामुळे काही प्रश्न जे आहेत किंवा त्या प्रश्नांची उत्तरं जे प्रश्न उपस्थित करतात त्यांच्याकडेच असतात आणि ते कुठेतरी नेत्यांकडून त्यांच्या तोंडातून काढण्याचा प्रयत्न करतात। प्रदेश अध्यक्ष म्हणून ते उत्तर द्यावं, उदयजींनी सांगितलं म्हणून द्यावं किंवा उदयजींनाही ते माहित आहे, मलाही माहित आहे आणि आदरणीय सर्व नेत्यांना सुद्धा माहित आहे, परंतु त्याचं उत्तर किंवा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या न देणं हे योग्य असतं। आणि दुसरं यामध्ये फार महत्वाचं की पिंपळेश्वर महादेवाचं मंदिर हे त्या ट्रस्टला मिळणं, महायुतीच्या सरकारमुळे मिळणं, आपण त्या पूर्णच्या पूर्ण कार्यक्रमामध्ये पाहिलं असेल की अतिशय थोड्या वेळातला तो कार्यक्रम होता। देवेंद्रजींनी त्या कार्यक्रमामध्ये अतिशय स्पष्टपणे त्या संपूर्ण विषय हा मांडला। आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून, आदरणीय उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथराव शिंदे असतील, सुनेत्राताई असतील, आदरणीय उदयजी असतील, आदरणीय बावनकुळेजी असतील आणि मंत्रिमंडळातील असणारे सर्वजण या सर्वांनी केलेल्या सहकार्यामुळेच आणि महादेवाच्या असणाऱ्या भक्तांची असणारी श्रद्धा, खरं तर प्रत्येक गोष्ट हे निमित्त असतं, कोणाकडून करून घ्यावं हेही निमित्त असतं। महादेवानेच ठरवलं की ते महायुतीकडून करून घ्यायचं आणि ते त्यामुळे ते घडलं असं मला वाटतं।